नमस्कार मित्रांनो, मी महेश तुमचं स्वागत करतोय पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती. सो मंडळी, आजचा प्रवास आपला असणार आहे अक्कलकोट ते महाबळेश्वर आणि ती असणार आपली नवीन टाटाची राजमाता जिजाऊ बस. चला, आपला प्रवास चालू होत आहे. तर यावाल्या आपल्या राजमाता जिजाऊच्या गाडीने आपला आजचा प्रवास असणार आहे. गाडी नंबर आहे MH14 NE 4229. सो मंडळी, आजचा प्रवास आहे ना आपण ठरवलेला नव्हता अक्कलकोटवरनं कुठला करायचा. तो अचानक माझ्यासमोर गाडी लागली अक्कलकोट महाबळेश्वर. आपण ठरवलं आजचा व्हिडिओ अक्कलकोट महाबळेश्वरच बनवूया. चला, आता आपण महाबळेश्वरची जर्नी करूया. आणि टाटाची राजमाता जिजाऊ बस आहे 3x2 अशा कॉम्बिनेशनमध्ये. या साईडला 3 जण बसणार, या साईडला 2 जण, अशी सीट आहे. चला मंडळी, परफेक्ट 6 वाजता आपली गाडी अक्कलकोट या ST डेपोतून निघत आहे. आपला थेट प्रवास असणार महाबळेश्वर. सो मंडळी, अक्कलकोटला ना ही आता अक्कलकोट महाबळेश्वर जादा गाडी लावलेली आहे, त्याच्यामुळे याचा टायमिंग फिक्स असेल असं आपण बोलू नाही शकत. पण आत्ता आपलं गुरुपौर्णिमा निमित्त ही गाडी अक्कलकोट या स्थानकामधून 6 वाजता निघालेली आहे. आणि गाडी तुम्ही बघू शकता 3x2 अशा कॉम्बिनेशनमध्ये आहे. मंडळी, टोटल 40 किलोमीटरचा प्रवास करत आपण आलो आहोत सोलापूरला. सोलापूरच्या मध्यवर्ती बसस्थानकला आपली गाडी आलेली आहे. बाजूला बघू शकता मराठवाडा बसस्थानक सोलापूरचा. तर आपली मध्यवर्ती सोलापूरच्या बसस्थानकमध्ये गाडी आलेली आहे. टाईम झालेला आहे 6:56. आपली गाडी सुटलेली 6 वाजता. आपल्याला टोटल 1 तास लागला आहे सोलापूरला यायला. मगाशी ना मित्रांनो, मी अक्कलकोटला होतो ना, तेव्हा रूट सांगायला मला जमला नाही. तेव्हा आपला रूट आहे अक्कलकोट. अक्कलकोटला गाडी आली आहे सोलापूरला. सोलापूर आपलं कंप्लीट झालेलं आहे. त्याच्यानंतर पंढरपूर, सातारा, वाई, लास्ट ऑफ आपलं महाबळेश्वर. आणि आता गाडी निघाली आहे सोलापूरच्या बस स्थानकामधून. मगाशी ना अक्कलकोटला जाम घाई झालेली, गाडी निघायची होती, त्याच्यामुळे तुम्हाला रूट सांगायला मला जमलं नाही. चला, गाडी निघाली आहे. चला मंडळी, गाडी निघाली आपली सोलापूर बस स्थानकामधून. आता हिचा पुढचा स्टॉप असेल तो म्हणजे पंढरपूर.
परतीचा प्रवास आज गुरुपौर्णिमेमुळे थांबली असणार लोक. हां त्यामुळे थांबली असणार लोक. आज निघणार माघारी दर्शन झाले. हेच ते ना इस्कॉन टेम्पल. इस्कॉन टेम्पल हेच ना. चालते ना कामाला आता कामाला जाते ना 11:30. हां 11ला परत सांगेल 10:30. हो चालते की. मंडळी गुरुपौर्णिमा निमित्त पंढरपूरला तुम्ही बघू शकता गर्दी किती आहे. आणि इस्कॉन टेम्पलमध्ये पण बघितलं तुम्ही पाणी किती होतं. तर एवढी पूर्ण अशी गर्दी आहे ना ही आपली पंढरपूरला आहे. अजून पण लोक पंढरपूरला दर्शन घेत आहेत. आता ही गुरुपौर्णिमा निमित्त ही गर्दी आहे. मला असं वाटतं उद्यापर्यंत पंढरपूर खाली होऊन जाईल. आणि आपली गाडी पण आता ना पंढरपूरला अर्धी खाली झाली आहे. किती गर्दी करू का रात्री. सगळं सांगली विभागाने केले. जाऊ तिकडे कोपऱ्यात. हा लाव इथे तिथंच लाव. आवाज घेऊन जाऊ चला. मंडळी वाजले 8:30. 8:25 झालेली आहेत आणि आपण पोचलो आहोत चंद्रभागा बस स्थानकामध्ये. पंढरपूरच्या मेन स्थानकमध्ये ती गेली नाही गाडी. ही गाडी गेली चंद्रभागा बस स्थानकमध्ये. इथे यात्रा बस स्थानक म्हणून आपण याला बोललं जातं. आणि बघू शकता मोठं बस स्थानक आहे. मस्त देतो मोठं
वाई पाचगणी महाबळेश्वर पगार क्रमांक 29 रुपये. सातारा वाई पाचगणी महाबळेश्वर पगार क्रमांक 29 रुपये. आपल्या गाडीची अनाउन्समेंट होते. बसस्थानक पण भारी आहे, बसण्याकरिता चांगली जागा ठेवलेली आहे. टोटल इथे किती आहेत? 30. टोटल 30 स्थानक आहेत ना इथे. 31-34 मंडळी बघू शकता. 8:30च्या टायमाला आता इथे एक गाडी आलेली आहे, बार्शी कोल्हापूर. बार्शीवरून आली आहे, जाणार कोल्हापूरला. आता समोर तिकडे पण गाड्या भरपूर आहेत. आपली गाडी सुटेल म्हणून मी त्या साईडला जात नाही. आता तिकडे मी जाऊन तुम्हाला गाड्या दाखवल्या असतात. मित्रांनो 5 मिनिटाचा ब्रेक घेऊन चंद्रभागा बसस्थानकातून आपली गाडी सुटत आहे आणि बघू शकता आता गाडी किती भरलेली आहे. शेवटपर्यंत पॅसेंजर भरलेले आहेत गाडीमध्ये. चंद्रभागेच्या एस टी बसस्थानकामधून गाडी तर निघाली, तर आता ही ना मसवड करत जाणार साताऱ्याला. अजून आपल्याला साताऱ्याला 1.5 ते 2 तास दाखवत आहे मॅपमध्ये. बघू आता किती वाजेपर्यंत आपण साताऱ्याला पोहोचतो. एकशे 58 किलोमीटर सातारा आहे आणि मसवड करत जाणारी साताऱ्याला 56 किलोमीटर मसवड. मंडळी वाजलेत 9:10 आणि अजूनपर्यंत सातारा 114 किलोमीटर बाकी आहे. राईट साईडला बघू शकता तुम्ही 50 किलोमीटर इंदापूर आहे. कोण आहे का बाकी? तुम्ही कुठे गेलेला? काल कुठे गेलेला? काल नाही, रस्ता चुकला बोलला. तुळजापूर. मग थांबवली काय म्हणजे काय थांबवली म्हटलं बाबा रस्ता चुकला. गुगल मॅपवर सगळं येतं. हां पुण्याने घेतली बरोबर. आता तुम्ही कुठे गेलेला सकाळी? आता कुठे तेव्हा चालतो तरी. ओके. इथे कुठे किती किलोमीटर राहते? 50 घेतले बालवडी बसली. म्हणजे कसलं देवस्थान आहे? लक्ष्मी म्हणून आहे. लक्ष्मी म्हणून. चला म्हणजे जाऊन जाऊ. पौर्णिमा आहे, दर्शन घेऊ. ते घरचे बोलतात आम्ही पण 2-3 वार नाही म्हणाले नाही काय. मी पण देवगडवरून आलो. कोकणातून. बरं अक्कलकोटला गेलेलो. बरं अनुभव कधी गेला? आज म्हणजे काल रात्री गेलेलो. दर्शन घेतलं सकाळी या गाडीने निघालो. आता महाबळेश्वर तिकडे जातो. काका आहेत ना देवदर्शनला जात आहेत. तेच आता मला सांगत होते की ते देवदर्शनला चालले. असं बघा आज गुरुपौर्णिमा आहे ना, त्याच्यासाठी लोक आपण लांबना येत आहेत आणि देवदर्शन करत आहेत. तसेच त्याच्यामुळे ते आता देवदर्शनला चालले. बरोबर. तुमचं नाव आणि गाव सांगा. मोहन संभाजी गायकवाड. गावाचं नाव काय? बारवली. काकांची थोडा गप्पा मारत होतो ना, बोललो त्यांचं नाव पण विचारून गेलं. सो मंडळी आता आपण पिलीवला आलेलो आहोत आणि ना इकडेच ते देवस्थान आहे. ते काका आपल्याला सांगत होते. लक्ष्मी म्हणजे लक्ष्मी आईचं मंदिर. इकडेच ते पिलीव आहे ना, तिकडेच उतरणार आहेत आणि लक्ष्मी आईचं मंदिर आहे ना, तिकडे ते दर्शनाला जाणार आहेत. वाटेत अशी माणसं भेटत असतात. बरं वाटतं त्यांच्याशी बोलून. एक माहिती कळते आपल्याला इकडची. आता बघा पिलीव या शहरात एक लक्ष्मी मातेचं मंदिर आहे. त्या मंदिरच्या दर्शनासाठी ते आणि त्यांची फॅमिली जाते. आता जर मी त्यांच्याशी बोललो नसतो ना, तर आपल्याला इकडची माहिती पण कळली नसती जी पिलीवला आहे ती.
म्हणून मी त्यांच्याशी जरा बोलूया आणि माहिती घेऊया. चला, आता आपण मसवडच्या दिशेने निघालो आहोत. तुमच्या ह्याने आता काय आमच्या ह्यानं म्हणजे आमचं आता हा पाकळी झाले आता हा आमचं पाकळी झाले आता पाकळी आमच्या ह्यानं म्हणजे आता आम्हाला काय मित्रांनो 9:48 आणि गाडी आलेली आहे मसवड बसस्थानकमध्ये. छानरीत्या असे मसवड बसस्थानक आहे. चला मित्रांनो, तुम्हाला ना मी खाली उतरून मसवड ST डेपो दाखवतो. ॲक्च्युली मी पण इथे पहिल्यांदाच आलेलो आहे. मसवड बसस्थानक टोटल 6 फलाट आहेत. आणि आता इथे कोणत्या कोणत्या गाड्या लागलेल्या दाखवू का तुम्हाला? पटकन दाखवतो चला. इथे दहिवडी पुणे स्टेशन लागलेली आहे. ही गाडी पुणे आटपाडी. इकडे कोणती लागलेली आहे? मसवड दिघेचा. चला मित्रांनो, मसवडमधून ते निघालो आहे आता मी. मसवडमधून मसवडबद्दल सांगायला गेलो ना, सिद्धनाथ मंदिर असं इथे प्रसिद्ध धार्मिक स्थळ आहे. आणि हे शहर आहे ना पशुपालनासाठी देखील महत्त्वाचं शहर आहे. इथे ना मेंढीपालन व शेळीपालन हे भरपूर प्रमाणात केले जाते. लोकसंख्या कमी आहे इथे, पण पशुपालन व्यवस्थितरित्या केले जाते. मसवड नंतर ना गाडी फुल ऑन पॅक झालेली आहे. पॅसेंजर बघू शकता पुढे स्टँडिंगला आहे. पुढे पण आहे. हे थांबू दे मला इकडे एक नंबर बसण्याची पद्धत केलेली आहे. बघू शकता लाईन लावलेली आहे आणि गाडी सगळ्यांना चढायला लावली आहे. काय एरियाचं नाव आहे? गोंधवले गोंदवले. गोंदवले म्हणून या ठिकाणाचं नाव आहे. आणि आता लाईनीत बसत आहे, असंच पाहिजे. गोंदवले महाराज मंडळी, गोंदवले ठिकाण आहे. गोंदवले महाराज, चला 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 पुढे चला. गोंदवले महाराज, गोंदवले ठिकाण असं या ठिकाणाला बोलत आहेत. बघू शकता गर्दीला काय झालेली आहे. जेवढे लाईनीत बसलेले होते ना, उभे होते ना लाईनीत, ते सगळे बसमध्ये घुसलेले. तुम्हाला सांगतो मी, नाही गाडी जागा तर तुम्ही म्हणता या येऊ द्या पुढे. आहे जागा, या पुढे पुढे या पुढे. तिकडे पडा बेडाला आणि तिथं आणि कोण बघाय तुम्हाला. 53 सीटची ही गाडी आहे. 53 सीट फुल भरलेली आहे आणि मध्ये पूर्ण प्रवासी स्टँडिंग आहे. म्हणजे विचार करा एका गाडीमध्ये किती प्रवासी आहेत. दहिवडी बसस्थानक. गाडी जेवढी खाली होती तेवढी गाडी भरतेच आहे. होऊ शकते गाडी खाली व्हायला मागत नाही.
वर्धन भारी वाटायची होती तुझी भेटली ना मला. धरणाचं ना हो ठीक आहे चालेल. ये की बाहेर इकडे उतरायचं बेल मारली तिथे मी. काय हां 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 सावंतची होय. म्हणजे 42 मिनिटं झालेली आहेत आणि आपण सातारा एक्सप्रेसमध्ये आलेलो आहोत. टोटल आपले 260 किलोमीटर पूर्ण झालेले आहेत. चालतं. जेवढी गाडी साताऱ्याला खाली झाली आहे ना तेवढीच परत भरते. ही गाडी आता साताऱ्यावरनं जाणार वाई मार्गे महाबळेश्वरला. परत एकदा गाडी भरलेली आहे. कसली गर्दी आहे बघा एस टी डेपोजवळ. फुल ऑन भरलेला आहे डेपो. 1:06 आणि साताऱ्यावरनं आपली गाडी निघत आहे वाईला जाण्याकरिता. दीड 1:35 झाले. दाजी नोट नाही का मध्ये तर मित्रांनो वाजले 2 आणि आपण पोचलेलो आहोत वाई एस टी डेपोमध्ये. थ्री बाय टू अशी कॉम्बिनेशन गाडी आहे पण बसायला बिलकुल पण कम्फर्टेबल नाही. हालत बेकार झालेली आहे. त्याच्यामध्ये सगळ्या सीट पॅक वरती प्लस स्टँडिंग पॅसेंजर. थ्री बाय टूच्या कॉम्बिनेशनमध्ये सीट म्हणजे कशामध्ये 56 सीट तर दिलेले आहेत पण बसायला जर तिघे बसलो नाही ते कम्फर्टेबल नाही बसायला. एकदम असं आकडून बसावं लागतं. आता मी येते वाहक दादासोबत बसलेलो नाही या सीटवर. आम्ही दोघं पण एकदम आकडून गेलेलो असं बसायला लागलं म्हणून आता मी या साईडला बसायला आलो. चला मित्रांनो वाईवरनं गाडी तर आपली निघालेली आहे आणि इथून आता 25 किलोमीटरवर आपलं महाबळेश्वर आहे म्हणजे शेवटचं स्टॉप.
मला असं वाटतं 3:30 पावणे 4पर्यंत महाबळेश्वरला गाडी जाईल. तर मंडळी बघू शकता पसरणी घाट आपण चढत आहोत आणि पसरणी घाटचाच मस्तपैकी निसर्गरम्य दृश्य बघून आपण चढणार आहोत महाबळेश्वर म्हणजेच थंड हवेचं ठिकाण महाबळेश्वर. बघू शकतो ती खोली आहे. असंच आपण आता पावसाळ्यात थंड हवेच्या ठिकाणी जाणार आहे महाबळेश्वरचा आनंद घ्यायला. नेहमी आपण लालपरीने प्रवास करतो, आज पहिल्यांदाच राजमाता जिजाऊ बसने प्रवास करणार आहोत. मंडळी पाहू शकता आपण आता वरती चढलेलो तर आहे, महाबळेश्वरच्या दिशेने जातो आहे आणि हवा पण जोरदार सुटलेली आहे. चला पाचगणी, चला पाचगणी, चला पाचगणी उतरणार आहे मित्रांनो. 2:45 पाचगणी एस टी डेपोजवळ आपण आलेलो आहे. तर मंडळी ना, आपण आजचा रूट जो केला आहे ना अक्कलकोट महाबळेश्वर, तो तुम्हाला कसा केला आहे माहितीच आहे. त्यांना मी यूट्यूबला एक पोस्ट टाकली होती की मला अक्कलकोटवरनं कोणता प्रवास करायचा ते सांगा म्हणून. तर मला प्रवीण पाटील आपले यूट्यूबर प्रवीण पाटील आपले यूट्यूब फॅमिली मेंबर आहेत, त्यांनी मला अक्कलकोट ते अलिबाग करायला सांगितलं होतं. आणि दुसरे म्हणजे पवन पोटफोडे, सॉरी मी चुकीचं नाव घेत असेल तर, त्यांनी मला सांगितलेलं अक्कलकोट फलटण करायचं. तर मी दोन्ही रूट ठेवले होते. मी बोललो जर लवकर उठलोच रात्री, कारण की मी रात्री झोपलो नव्हतो, व्हिडिओ एडिट करत होतो, थोडं लेट उठलो तर बोललो अक्कलकोट फलटण करेन, मी लवकरच उठलो तर अलिबाग करेन. तर मला जागच 5 वाजता आली, म्हणून मी बोललो 5 वाजता जाग आली, मोकळा होऊन मी गेलो अक्कलकोटला. 6 वाजता मी अक्कलकोटच्या बस स्टॉपला बघतो तरी
अक्कलकोट महाबळेश्वर लागली होती. मी विचार केला की आता समोर लागलीच आहे गाडी, तर आपण याच गाडीचा रूट करूया म्हणून मी हा रूट केला. नाहीतर आपल्या यूट्यूब फॅमिली मेंबरमधून 2 पोस्टवर कमेंट आलेले आपल्या, म्हणजे आपल्या पोस्टवर कमेंट आलेल्या 2, तो मी करणार होतो, पण नेक्स्ट टाईम नक्कीच तो रूट करेन. आणि मित्रांनो, अक्कलकोट ते महाबळेश्वर आपल्या तिकीटचा दर तुम्हाला मी सांगितला नव्हता. तिकीटचा दर तुम्हाला सांगितला नव्हता. अक्कलकोट ते महाबळेश्वर आपल्या तिकीटचा दर आहे 700 रुपये. महिलांकरिता हाफ तिकीट, 65वरील नागरिकांना हाफ तिकीट आणि 75वरील नागरिकांना फ्री तिकीट. पण ज्या गाडीने प्रवास करतो आहे ती जादा गाडी आहे, त्याच्यामुळे 6 वाजता सुटली. तिचा रेग्युलर टायमिंग काहीतरी 9:30 वाजताचा आहे अक्कलकोटवरून. तर एकदा तुम्ही चौकशी करा, म्हणजे ऑनलाईन दाखवत नाही आहे, पण मी जेव्हा चौकशी केली तर रेग्युलर टाईम 9:30चं आहे. या जादा गाड्या होत्या आपल्या गुरुपौर्णिमेनिमित्त, म्हणून 6ची आपण पकडली होती. महाबळेश्वर सो फायनली मित्रांनो 3:26 आणि आपण पोचलेलो आहोत महाबळेश्वरला. फायनली आपला प्रवास पूर्ण झालेला आहे. दादा चला, धन्यवाद. चलो फायनली मित्रांनो, स्ट्रॉबेरीच्या शेतीसाठी प्रसिद्ध असणारे महाबळेश्वर या ठिकाणी आपण आलेलो आहोत. आणि थंड हवेचं ठिकाण असं म्हटलं जातं महाबळेश्वरला. आणि थंडी बघा कसली लागते आहे, धुकेच धुके आहे तिकडे. हे बघा, हवा दिसते तुम्हाला, एकदम धुकेच धुके आहे तिकडे. पाऊस पण भरपूर आहे, सकाळपासून पाऊस इथे चालूच आहे म्हणतं. म्हणजे इथे पाऊस तर असतोच, काय बोलायचं नाहीच आहे, पाऊस इथे असतोच. चला तर आपण आता, पाऊस जरा कमी झाला आहे, धुके आलेले आहेत, तुम्हाला महाबळेश्वरचं ST डेपो दाखवतो. आणि आपण थोडा नाश्ता करूया किंवा जेवण करूया, भूक लागलेली आहे. हे बघू शकता महाबळेश्वरचं ST डेपो. चला मित्रांनो, बरोबर गाडी आली, 3:30पर्यंत आली गाडी. मी आपला टार्गेट ठेवलाच होता 3:30पर्यंत गाडी येईल अशी. महाबळेश्वरला थंड ठिकाण काय बोलतात ते आता इथे येऊनच कळत आहे. बघा ना, दुपारच्या टायमाला पण धुके केवढे आहेत. चला, आपला एक मित्र येणार आहे, तो पण यूट्यूबर आहे, त्याला बोलूया आपण, मग आपण व्हिडिओला एंड करूया. मी पण एक्सायटेड मित्रांनो, कारण की आम्ही स्टार्टिंगला खूप शूट केलेत JB सेनाबरोबर, आणि त्याच्यामुळे मी त्यांच्यासोबत जायचो. मला एवढं काय आयडिया नसायचे, तो मला शो सांगायचा. मंडळी, महाबळेश्वरला पोचलो आणि तुम्हाला बोललेलो ना आपण ज्या मित्राला आलो आहे भेटायला, मित्रांनो फायनली आलं आहे अक्षय भांगे. त्याचं पण यूट्यूब चॅनल आहे, तो देखील व्लॉग बनवत असतो. काही नाही, सकाळी मी उठलो, मेसेज बघितलं, बघतो तर महेशचा मेसेज होता. तर कोण येतो आपण दाखवता, मग त्याचा इंटरव्ह्यू करतो आपण. भाई खूप दिवसानंतर भेटलो आम्ही आज, आणि नशिबाने मला आज ऑफ होता. हां, आणि नशिबाने माझा म्हणजे डेट ठरली आज महाबळेश्वरला यायची. आणि बाई मला वाटलं इनोवा वगैरे घेऊन आलाय, पण आता बसनं प्रवास करत आलाय. मी तुला सांगितलं नाही खरं म्हणजे ना, पावसाळ्यात मोस्टली अशी फिरत नाही, पण पावसाळ्यात मजा असते ना महाबळेश्वरला. आणि त्याला जायचं पोलतपूर माडला, तिकडचा घाट बंद आहे, माझा घाट बंद आहे, त्याला उलट फिरत जावं लागणार आहे. पण खूप दिवसानंतर, 1.5 वर्षानंतर आम्ही भेटलोय. स्टार्टिंगला खूप शूट्स केलेत आम्ही JB सेनाबरोबर. भरपूर. आता परत एकदा तो चान्स येणार असं वाटतं. आणि त्याच्या अगोदरचे आमचं काय बोलतो, क्ल्यू असतं ना, क्ल्यू, की भाई परत एकदा ते जोड्या बनतात. आता ते आम्ही परत एकदा भेटलोय, आणि परत एकदा ते होणार. आता काही दिवसात आम्ही सोबत असणार आहे, परत भेटू नक्की लवकर. मित्रांनो, जसा अक्षय बोलला ना, काही दिवसात आम्ही सोबत असणार आहे. आणि आमचं बँजोचं देखील एक चॅनल आहे, त्या चॅनलवर मस्तपैकी व्हिडिओ येणार, तुम्हाला माहितीच आहे. आता अक्षयला जरा भेटतो आणि आता व्हिडिओला मी एंड करतो. ॲक्च्युली तुझ्यासाठी मी व्हिडिओ एंड करायचं राहिलो, मी बोललो अक्षयची जरा ओळख करून देऊया आणि व्हिडिओला एंड करूया. चला तर मित्रांनो, महाबळेश्वरला पोचलो आहे मी. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर भेटूया, बाय बाय.